नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड इतिहास. आपला पेपर आहे परवा दिवशी आणि आपलं विजन आपण अगोदरच ठरवलंय, मागच्या व्हिडिओमध्ये 40 पैकी 40 आलेच पाहिजेत, बरोबर. पण त्यासाठी प्रत्येक क्वेश्चनचा टाईप, प्रत्येक प्रश्नाचा प्रकार हा पक्का झाला पाहिजे. म्हणजे आपण जे उत्तर लिहिणार आहोत ते इतकं व्यवस्थित असलं पाहिजे की पेपर चेक करणाऱ्या पर्सननी एक काय अर्धा पण मार्क कापला नाही पाहिजे, बरोबर. एवढ्या व्यवस्थित आपल्याला उत्तर लिहायचंय. जर तुम्ही तो अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये प्रिपरेशन प्लॅन सगळा एक्सप्लेन केला होता, सोबत PYQ आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. व्यवस्थित ते व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी टेक्स्टबुकमध्ये मार्क करा आणि क्वेश्चन आन्सर प्रिपरेशनला करायला घ्या. आता काही काही बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या तुमच्या डोक्यात असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण आपल्याला आउट ऑफ आणायचे, बरोबर. आता सगळ्यात पहिला प्रश्न असणार आहे तो म्हणजे सहकारण स्पष्ट करा, ज्याचं उत्तर आपल्याला थोडंसं ब्रॉड लिहायचं. सोबतच टिपा द्या, सविस्तर उत्तरे हे पण तुम्हाला एक्सप्लेन करेल, अजिबात लोड घेऊ नका. आणि याच व्हिडिओमध्ये टॉप 10 कुठली कारणे द्या आहेत ज्यांच्यावर तुमचा फोकस पहिला गेला पाहिजे ते पण तुम्हाला सांगणार आहे. सो अजिबात लोड घेऊ नका. आता प्रश्न कसा असणार आहे, प्रश्न 3, ज्यामध्ये अशा टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला असेल, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 4 असतील, 4 पैकी आपल्याला 2 लिहायचे. आता प्लस पॉइंट काय, 4 पैकी 2च लिहायचे, म्हणजे 2 ऑप्शनला आहेत, बरोबर. मग आपल्याला सिलेक्शनसाठी खूप जास्त वाव मिळाला. जी 2 आपल्याला परफेक्ट येतात ते, ज्याच्यामध्ये आपण व्यवस्थित आणि आउट ऑफ मार्क घेऊ शकतो अशीच 2 कारणे आपल्याला सिलेक्ट करायची. पण महत्वाची गोष्ट काय की त्या उत्तरामध्ये कमीत कमी 5 मुद्दे असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतील आणि दोन्ही कारणे त्यांची मिळून एकूण 4 गुण आपल्याला मिळून जातील. कळलं नक्की, शुअर. आता उत्तर लिहिताना आपल्याला काय काय करायचंय, कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये उत्तर लिहायचंय, नीट लक्ष देऊन बघा. सगळ्यात पहिली गोष्ट, प्रश्नानुसार उत्तराची सुरुवात ठेवायची. मग तो प्रश्न कुठल्या झाडातला आहे हे समजणं पहिलं महत्वाचं आहे. तो प्रश्न कुठल्या झाडातला आहे हे समजलं की त्याच्यानुसार आपण त्या प्रश्नानुसार उत्तराची सुरुवात करू शकतो. हा झाला आपला पहिला मुद्दा. आता उत्तर लिहिताना तुम्ही बऱ्याच वेळा खूप छोट्या छोट्या चुका करता. म्हणजे कारण ज्याचं उत्तर असेल सरळ 1 2 3 4 असे पॉईंट टाकता, उत्तर लिहिता, 4 ओळींमध्ये आन्सर लिहिता, असं वाटतं आउट ऑफ मार्क मिळतील. पण असं अजिबात होत नाही. तुमचा एक मुद्दा कमीत कमी 2 लाईनचा पाहिजे. आणि सोबत एक्सप्लेन करताना पुढच्या मुद्द्यांमध्ये, म्हणजे पहिला इंट्रोडक्शनचा जो काही पार्ट असेल तो झाल्यानंतर कमीत कमी तुम्हाला एक उदाहरण त्या मुद्द्यांमध्ये देणं आवश्यक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर त्यांनी पर्यटनाबद्दल बोललं तर पर्यटनाबद्दलचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला सांगावे लागतील. जर बखरबद्दल आलं तर बखर कुणी कुणी लिहिली, कुणाची बखर प्रसिद्ध आहे, त्या गोष्टी मेन्शन कराव्या लागतील. जर काहीतरी अभिलेखागाराबद्दल आलं तर त्याबद्दल तुम्हाला 2-3 उदाहरणे द्यावे लागतील. जर उदाहरणं दिली ना तर तुमचं इम्प्रेशन पण चांगलं पडेल आणि तुमचं उत्तर अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि कुठं मार्क कापण्यासाठी समोरच्या पर्सनला रस्ताच नाही मिळणार. त्यामुळे आउट ऑफ मार्क सहज मिळून जातील. सोबत उत्तराची जी काही भाषा असेल ती पुस्तकीच ठेवा. कोणीतरी लास्ट व्हिडिओमध्ये विचारलं होतं की आम्ही इम्पॉर्टंट वर्ड्स करतो आणि मनाने उत्तर लिहितो, चालेल का? बघा, चालण्यासारखी गोष्ट आहे, पण मार्क आउट ऑफ नाही पडणार. आपल्याला मार्क आउट ऑफ पाडायचे असतील तर पुस्तकातले शब्द व्यवस्थितरित्या लिहिता आले पाहिजे. हे खूप जास्त महत्वाचं आहे. आता इतिहास भूगोलाची जी उत्तर आहेत ती थोडीशी पुस्तके असतील तरच मार्क चांगले मिळतील. त्यामुळं हा जो काही पॉइंट होता हा नीट डोक्यात ठेवा. आणि एंडिंगला आपल्याला प्रश्नानुसार शेवट करायचा आहे. म्हणजे बघा, प्रश्नानुसार आपण सुरुवात करणार आहोत, प्रश्नानुसारच आपण उत्तराचा शेवट करणार आहोत. हे कळलं? अजिबात लोड घेऊ नका. एक उत्तर मी लिहिलेलं आहे, याच व्हिडिओमध्ये ते उत्तर कसं लिहिलंय ते पण सांगतो, लोड नका घेऊ. फक्त हे पॉइंट डोक्यात ठेवा, बरोबर. कारण पेपर परवा दिवशी आहे. आत्तापासून तुम्ही डोक्यात ठेवलं तर पेपरपर्यंत एकदम फिक्स राहील. नंतर फायनल कन्क्लुजन काय निघालं तर बाबा, पहिला जो पॉइंट असेल तो इंट्रोडक्शनचा असेल, मधले जे 3 पॉइंट असतील त्याच्यामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर लिहिणार, सोबत आपल्याला उदाहरण पण द्यायचंय आणि एंडिंग हा प्रॉपर करायचा. कळलं नक्की? आता तुमच्यासाठी एक उत्तर लिहिलंय, बोर्डच्या आन्सर शीट वरती नीट बघा काय दिलंय. खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. आता मुद्दे आणि उत्तर कसं लिहिलंय बघा. सुरुवातीला काय लिहिलेलं आहे, विशिष्ट उत्सवाच्या दरम्यान विशिष्ट खेळणी वापरली जातात. खेळण्यातून आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. म्हणजेच त्यांनी ज्या गोष्टींवरती आपल्याला कारण विचारलं होतं त्या कारणाबद्दल ह्या ठिकाणी काय आलं, इंट्रोडक्शन आलं. आता इंट्रोडक्शन म्हणजेच काय बघा, उत्सवाच्या दरम्यान विशिष्ट खेळणी होती, त्याच्यामधून आपल्याला काय कळतंय, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कळतात. म्हणजे उत्तरानुसार सुरुवात झाली. आता
मेन जे मुद्दे बोललो ना तुम्हाला, उदाहरणं पाहिजेत ती उदाहरणं बघा. महाराष्ट्रामध्ये दिवाळीत किल्ले करण्याची फार मोठी परंपरा आहे. उदाहरण आलं. त्यातून काय समजतं? ज्याद्वारे महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या इतिहासाला उजाळा मिळतो. म्हणजेच खेळणी पण दाखवली आणि खेळण्यामार्फत इतिहास कसा समजतो ते पण सांगितलं. पुढं, इटलीतील पोपाई शहरात झालेल्या उत्खननात एका हस्तिदंतापासून तयार केलेली भारतीय बाहुली सापडली आहे. बघा, परत एका शहराचं नाव आलं, त्या ठिकाणी काय सापडलं तेही मेन्शन केलं. आता पुढं इतिहास काय सांगतोय, पुढं बघा. ती बाहुली 1ल्या शतकातील आहे असा इतिहासकारांचा अंदाज आहे. आला इतिहास. अजून बघा, पुढं अजून पण लिहिलंय. यावरून भारत व रोम यांच्यात इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून परस्पर संबंध असल्याचे दिसून येते. बघा, आलं की नाही? खेळ इतिहास. पेपर चेकिंग करणाऱ्या माणसाला किती चांगलं वाटेल हे उत्तर बघितलं. अशा पद्धतीने उत्तरल्या आणि एंडिंगला यावरून असे समजते की खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. सिंपल, इझी आहे का नाही? बघा, व्यवस्थित इंट्रोडक्शनचा मुद्दा आला, व्यवस्थित शेवटही केला आणि मध्ये मस्तपैकी दोन उदाहरणं आपण दिली. हाय, इझी आहे का नाही? हे तुम्ही सहज करू शकता. त्यामुळे या गोष्टी नीट डोक्यात ठेवा. आपल्याला आउट ऑफ मार्क आणायचे आहेत आणि आउट ऑफ मार्क आणण्यासाठी ही गोष्ट जी सांगितली ती मॅन्डेटरी. कळलं? नक्की शुअर? आता तुमच्या टेक्स्टबुक मधले टॉप 10 सहकारण स्पष्टकरावरती आलेले रिपीटेड क्वेश्चन कुठले आहेत तेही बघा. आता ते क्वेश्चन बघताना एक गोष्ट नीट डोक्यात ठेवा, ते क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. बरोबर? आता तुम्हाला 4 प्रश्न असणार आहेत, 4 पैकी 2 लिहायचे. बरोबर? आणि मी तुम्हाला जे मागं IMP काढून दिले होते त्याच्यामध्ये काहीतरी 17 ते 18 किंवा 18-19 कारणे होती. त्यातली 10 कारणे अशी आहेत जी रिपीटेटिव्ह विचारली जातात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आता मी पुढे जे दाखवणारे 10 कारणे ती पहिली पक्की करा आणि नंतर उरलेले जे 8-9 राहतात ते नॉर्मली करून जा. कळलं? नक्की समजलं? चलो, आता ती कारणे पटपट बघा. टेक्स्टबुक जवळ घ्या आणि टेक्स्टबुक मध्ये व्यवस्थित हायलाइट करून घ्या. करता? चलो, टेक्स्टबुक घ्या जवळ. चलो, करायचं मार्क. बघा, सहकारण स्पष्ट करा. हा प्रश्न होता. कुठले रिपीटेटिव्ह आलेत? कमीत कमी 2 एक्झाम मध्ये आणि जास्तीत जास्त 3-4 एक्झाम मध्ये विचारलेली कारणे दिलेली आहेत तुम्हाला. सगळ्यात पहिल्या धड्यातलं कारण काय बघा, फुको त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणत असत. हा प्रश्न टेक्स्टबुक मध्ये आहे, व्यवस्थित करून जाताल. नंतर जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. 3 बोर्ड एक्झामला आलेला क्वेश्चन होता. त्यानंतर पुढचं बघा, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. हे सुद्धा 2 बोर्ड एक्झामला आलं होतं. त्याच्यानंतर चित्रकिती सारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. हाही क्वेश्चन लास्ट बोर्ड एक्झामला आला होता. बरोबर? नंतर सर्व प्रसार माध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. या 2 बोर्ड एक्झामला आलेला आहे. केला? मार्क करताय माझ्यासोबत? नक्की. पुढचं बघा, संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. या 2 बोर्ड एक्झामला आला होता. खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. बघा, या बोर्ड एक्झामला आला होता. 4 कारणे आहेत ना, मग 4 पैकी ही 2 तर पडतीलच कुठली ना कुठली तरी. त्यामुळे हे पक्के करून जा. कळलं का? नक्की. चलो, पुढे बघा, आजकालच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. या बोर्ड एक्झामला आला होता. नंतर अभिलेखागारे, ग्रंथालये, नियतकालिके व इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. हे देखील कारणे द्या. या बोर्ड एक्झामला आलं होतं. आता बघा, ही झाली टॉप 10 सहकारण स्पष्ट करा इतिहासामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कारणे आहेत. कळलं? वाटलं तर पटकन या पेजचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? शुअर? आता नीट डोक्यात ठेवता, सगळ्यात पहिलं प्रिपरेशन करताना मी जे IMP लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले होते, जे प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन्स होते, सोबत मी काही तुम्हाला IMP दिलेले आहेत, ते क्वेश्चन व्यवस्थित प्रिपेअर करतालच, पण जास्तीत जास्त फोकस या गोष्टींवरती नीट ठेवताल. कळलं नक्की? त्याच्यामध्ये मगाशी जसं बोललो तसंच 18-19 कारणे आहेत. त्यातली मी टॉप 10 तुम्हाला काढून दिलेत. त्यामुळे ह्यातली तर तुम्हाला कारणे दिसणारच आहेत, नो डाऊट. पण सेफ्टी म्हणून ती जी 8-9 कारणे आहेत ती सुद्धा वरवर बघून जा. आणि उत्तर कसं लिहायचं हे पण सांगितलंय. हे अजिबात विसरू नका. आपल्याला 40 पैकी 40 एनी कॉस्ट आणायचे आणि पर्सेंटेज आपल्याला 90च्या अबाव घेऊन जायचे. त्यामुळे इतिहास आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आता बनलाय. त्यामुळे व्यवस्थित त्याचं उत्तर लिहा. जे सांगितलेल्या स्टेप्स होत्या त्या नीट आठवा. अजून पण तुमच्या हातामध्ये 2 दिवस आहेत. मस्त प्रिपरेशन करा. पुढचा व्हिडिओ टिपा द्या आणि सविस्तर उत्तर द्या. ह्या पण तुम्हाला दाखवून देतो. कुठले क्वेश्चन्स रिपीटेटिव्ह आले होते सगळं काही सांगतो. अजिबात लोड घेऊ नका. फक्त अभ्यास जिद्दीने करा. कळलं? करताल? चलो, बाय बाय, ऑल द बेस्ट.